मोठी गर्दी जी आहे ती याच ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। NDRFच्या टीम ज्या आहेत त्या दाखल आहेत, त्याचबरोबर काही ॲम्ब्युलन्स असतील, स्थानिक प्रशासन असेल ते या ठिकाणी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जो पूल पडला तो पूल कशा पद्धतीने होता हे याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि पुलाच्या मधोमध पडलेला आहे, कुठलाही पिलर या ठिकाणी नसताना आपल्याला दिसतोय। त्यामुळं एक मोठा एक तर 10 फुटाचं अंतर जे आहे ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळतंय। 10 फुटामध्ये हा पुलाला पिलर नसताना हा पडलेला आहे आणि यावरती काही गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। गाड्यांमुळं या रोडवरून काही गाड्यांची ये जा सध्या सुरू होती। काय झालं या रस्त्यांवरून काही गाड्यांची ये जा सुरू होती, नेमकं काय काय घटना घडली? हा पहिला आहे ना बंधारा होता, बंधाऱ्यावर लोकांचा जीव धोक्यात जात होता। त्याच्यानंतर पूल बांधल्यानंतर जास्त आता पर्यटन स्थळ झाल्यानंतर लोड झाल्यामुळं हा पूल खाली पडलेला आहे। नक्की जास्त लोड झाला आणि हा पूल पडलेला आहे। आपण जर बघितलं तर NDRFची टीम जी आहे ती खाली नदीमध्येही काही लोकांचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच ही घटना घडली त्यावेळी या ठिकाणचे स्थानिक जे आहेत ते या ठिकाणी होते। कशी माहिती मिळाली, काय मदत केली आणि काय सगळं सुरू? आम्ही आता होतो समोर, पण काय आता आम्ही सांगून कटाळलो होतो, पण लोक काय ऐकतच नाही। काय सांगत होते तुम्ही लोकांना आणि लोक पाण्याजवळ जाऊ नका हे ते वगैरे धोकादायक आहे हे। परत आम्ही पोलीस प्रशासनाकडून आपण बॅनर वगैरे पण लावले होते, ब्रिज धोकादायक वगैरे आहे म्हणून सगळे बॅनर वगैरे लावले होते। पण फक्त ह्यो जो पूल होता ह्यो फक्त स्थानिक लोकांसाठी होता। हे आता पहिले फिरायचे लोक येत होती, त्यांनी प्री वेडिंग वगैरे असे व्हिडिओ वगैरे टाकले, ह्यो असं म्हणजे त्यावेळेस डॅम झाला। नक्की आपण जर बघितलं तर अनेक लोकांनी या पुलाचे रील्स केले, प्री वेडिंग केली, त्यामुळे या पुलाला जास्त महत्त्व आलं आणि लोकांची गर्दी जास्त या ठिकाणी वाढली गेली। त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। प्री वेडिंगसाठी लोक यायचे, कधी गर्दी जास्त असायची? शनिवार रविवार तर आज काय सांगितलं होतं तुम्ही? आम्ही तर सकाळ धरून सांगतच होतो पाण्याजवळ नका जाऊ वगैरे हे ते असं तसं, पण लोकांनी काय ऐकलं नाही। पोलीस पण होते, पोलीस पण बाहेर काढत होते, पण पोलिसांकडून पण बाहेर निघले नाही, एवढी पब्लिक होती। आपण जर बघितलं तर आपल्याबरोबर PS आहेत, आपण बातचीत करणार। काय घटना घडली? अनेक लोकांना सांगण्याचा प्रयत्न सगळा केला जात होता, काय घडलं सगळं? पुलावरती काही स्थानिक रहिवासी गाडीने जात होते आणि हे पर्यटक जे लोक होते ते पुलावर सेल्फी काढण्यासाठी थांबले होते आणि खूप गर्दी झाल्यामुळं पुलाला पण लोड जास्त झाला। त्याच्यामुळं लोखंडी पूल असल्यामुळे जुना पूल असल्यामुळे तो पूर्ण ढासळलेला आहे। नक्की लोखंडी पूल असल्यामुळं तो या ठिकाणी पडलेला आहे। आपण जर बघितलं तर मोटर रेस्क्यू जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर विभागीय आयुक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। विभागीय आयुक्तांकडून सध्या पाहणी जी आहे ती सुरू आहे। आपण जर पाहिलं तर चंद्रकांत कुडकुडवार जे आहेत ते पुलावरून पाहणी करतायत, त्याचबरोबर या ठिकाणचे स्थानिक लोक जे आहेत तेही पाहणी करतायत आणि हा पूल जो आहे याला कुठलाही आधार या नदीवरती, कुंडमाळा नदीवरती नव्हता, त्यामुळे जास्त गर्दी झाली आणि हा पूल तुटलेला आहे। गेल्या 30 ते 40 वर्षापासूनचा हा पूर्ण पूल होता। याच पुलाला पूर्ण गंजलेले जे आहेत काही पोल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस प्रशासनाकडून लोक जे आहेत ते बाजूला केले जातात। नेमकं काय, कधीपासूनचा हा पूल आहे, काय घटना घडल्या आणि आपण आता काही स्थानिक लोकांना माहित नाही। तुम्ही कुठले? मी तळेगाववर। हां बर, अनेक लोकांनी गर्दी केली आहे, तुम्ही या ठिकाणी होतात, स्थानिकांनी मदत केली, नेमकं काय झालं, काय लोकांना तुम्ही आवाहन करत होता? लोकांना काय आव्हान नव्हतं, पण इथं बरेच गर्दी जमली होती। अचानक पूल पडल्यामुळे इथं बरेच लोक जमले मोठ्या संख्येने, खाली 2-3 जण अडकले खाली पुलाच्या। नक्की अजूनही पुलाच्या खाली कोणीतरी अडकल्याची भीती जी आहे ती प्रशासनाला आहे आणि त्यांना आता बाजूला केलं जाते।